नमस्कार, आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने। बारामती येथून एक ब्रेकिंग बातमी येत आहे। 4 लाखांची लाच स्वीकारताना वाहतूक नियंत्रक रंगेहात जेरबंद करण्यात यश आलेले आहे। प्रलंबित बिले व ठेव रक्कम मंजूर करून देण्यासाठी 6 लाखांची लाच मागून तडजोडीनंतर 4 लाखांची रक्कम स्वीकारताना बारामती MIDC डेपो येथील वाहतूक नियंत्रक अनिल तुकाराम बनकर व 51 यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ACB पथकाने रंगेहात अटक केली आहे। या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 सुधारितच्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हे फर्निचर व्यावसायिक असून त्यांनी स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या बारामती शाखेच्या नवीन इमारतीतील फर्निचरचे काम पूर्ण केले होते। या कामाची काही बिले व ठेव रक्कम मंजूर करून देण्यासाठी आरोपीने प्रथम 5 लाख रुपये त्यानंतर पडताळणी दरम्यान रुपये 6 लाखांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले। तडजोडीनंतर रुपये 4 लाख लाच स्वीकारण्याचे ठरले होते। तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे तक्रार केली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर 23 जुलै रोजी बारामती येथे सापळा रचण्यात आला। बारामती ST बस स्थानकासमोरील बारामती इंदापूर मार्गावरील परिसरात आरोपीने आपल्या इर्टिगा कारमध्ये पंच साक्षीदाराच्या उपस्थितीत 4 लाखांची लाच स्वीकारताना ACBच्या पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले। कारवाई दरम्यान लाचेची 4 लाखांची रक्कम, मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेले वाहन तसेच इतर संबंधित इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत। या प्रकरणी बारामती शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर करीत आहेत। दरम्यान कोणत्याही शासकीय, निमशासकीय, सहकारी संस्था किंवा सार्वजनिक कार्यालयातील अधिकारी अथवा कर्मचारी कायदेशीर कामासाठी लाच मागत असल्यास नागरिकांनी लाच न देता तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।